नमस्कार, स्वादिष्ट किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। जर आपल्याला भाजी पोळी खाऊन कंटाळा आला आणि जर वेगळं काही करायचं म्हटलं तर जीरा राईस आणि डाळ तडका हा खूप चांगला ऑप्शन असतो। तर यासाठी आपण 2 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवातीला तांदूळ धुवून ते 15 मिनिटं भिजत ठेवू। 15 मिनिटांसाठी आपले तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण डाळ धुवून स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर कुकरला नेहमी आपण वरण जसं शिजवतो त्याप्रमाणे कुकरला 3 शिट्ट्या करून वरण शिजवून घेऊ। तांदूळ भिजवून ठेवायला 15 मिनिटं झालेले आहेत। आता त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि कुकर गरम करायला ठेवलेला आहे। तर त्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घालू, 2 तेजपानं घालू। या ठिकाणी तुम्ही लवंग 2 लवंग पण घालू शकता। आज माझ्याकडे नाहीये म्हणून मी घातलेली नाही, पण लवंगाचा स्वाद छान लागतो। आणि जीरा राईस म्हणून जिरं थोडंसं आपण जास्त घालू, 1.5 चमचा घातलेला आहे। जिरं चांगलं फुललेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण 2 कप भिजवलेले तांदूळ घालू। एकीकडे मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे। 2 कप तांदूळ आहेत आणि ते भिजवलेले आहेत, त्यामुळे मी 3 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता चांगले तांदूळ परतवले गेलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालू। तांदूळाप्रमाणे आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं। त्यात आपण भिजवलेले असतात त्यामुळे तो अंदाज घेऊन पाणी घालायचं। आता मी इथे पूर्ण 3 कप पाणी घातले, 3 शिट्ट्या करून घेऊ। डाळ चांगली एकसारखी शिजून तयार आहे। आता आपण डाळीला तडका देऊ। कढई तापलेली आहे, त्यात आपण 2 चमचे तेल घालू। जिरं चांगलं फुललेलं आहे। आता आपण आलं लसूण पेस्ट घालू। सात 8 कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। बारीक चिरून घेतलेला 1 मोठा कांदा, लाल मिरच्या टाकणार आहे। 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफ येऊ देऊ। 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, शिजू देऊ। कांदा आणि टमाटा आता मऊसूत शिजलेला आहे। आपण आता कोरडे मसाले घालू। हिंग पाव चमचा, धणे पावडर, हळद। तुम्ही जर डाळ शिजताना हळद टाकली असेल तर आता कमी टाकायची। लाल तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट, किचन किंग मसाला, कसुरी मेथी आता वरशी चुरून टाकायची। याचा स्वाद खूप छान लागतो या डाळीला। चवीनुसार मीठ। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून सगळे मसाले मिक्स होऊ देऊ। सगळ्या मसाल्यांना कसं तेल सुटलेलं आहे छान। आता आपण शिजवलेली डाळ याच्यात मिक्स करू। घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार ठरवायचं, पण ही डाळ घट्टच चांगली लागते। आता थोडंसं उकळ आली की आपण गॅस बंद करू। आपलं डाळ तडका आता तयार आहे। गॅस बंद करू आणि इकडे जीरा राईस पण आपला तयार आहे। कुकरची वाफ दिलेली आहे। वाव, मस्त झालेला आहे, छान। अगदी मोकळा झालेला आहे। आता आपण जीरा राईस आणि डाळ सर्व करायला घेऊ। चला तर आता जीरा राईस आणि डाळ तडक्याचा आस्वाद घेऊन माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।